आमचे आनंदभाई सिद्दीकी पक्षी व जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून देणारे शंभाजी येथे अमीनभाई सिद्दीकी या शंभाजी बसस्थानकाच्या जागेमधून या गुरांना पक्ष्यांना चारा आणि पाणी दररोज नेहमीप्रमाणे घालतात। हे पक्षी प्राणी या ठिकाणावरती येऊन चारा खातात, पाणी पितात आणि या हिरव्यागार झाडाच्या फांदीवर जाऊन बसतात। असा दैनंदिन जीवनाचा कार्यकाळ सुरुवातीपासूनच आमचे अमीनभाई सिद्दीकी यांनी चालू केलेला आहे। प्राण्यालाच नव्हे तर झाडाला पण पाणी टाकतात आणि ते झाड पण हिरवेगार गच्छ राहतात। एकदम हिरव्यागार गच्छ फांद्या भरलेल्या आहेत। या फांद्यावर पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे बसलेले आहेत। वेगवेगळ्या जातीचे पक्षी या ठिकाणावरती या झाडावरती बसतात आणि सकाळी उठून अमीनभाई त्यांना चारा पाणी टाकतात। असं नेहमीच दैनंदिन जीवनामधलं आमच्या अमीनभाई सिद्दीकीचं हे कार्य। आम्ही नेहमी सांगत असतो की प्रत्येकाकडं दयेचा डोंगर नाही, दयेचं प्रेम नाही किंवा दान पारमित्ती नाही। जर दान पारमित्ती जर असेल ती व्यक्ती दान करू शकते, ती व्यक्ती मुक्या प्राण्याला दान करते, मानवाला दान करते। त्या क्षेत्रामधून आमचे अमीनभाई दुसऱ्या कोणाच्या सुखदुःखामध्ये सामील होतात। जसं की म्हणतात सुखदुःखाचा भागाकार गुणाकार करावा, सुखामध्ये गुणिले दुःखामध्ये भागिले, असं आमच्या अमीनभाईचं शेंबाळपिंपरी गावामधून कार्य आहे। या ठिकाणावरती पक्षी भरपूर प्रमाणात येतात, ते दाणे टिपतात, ते दाणे खातात, या ठिकाणावरती येतात। गाई गुरं पक्षी सगळे एकत्रित येऊन येतात, पाणी पितात आणि या बसस्थानकाच्या जागेमध्ये जे हिरवेगार परिसर दिसत आहे, या हिरव्यागार झाडांच्या फांदीवर बसतात। हिरव्यागार या गच्छ एकदम थंड्यागार सावलीचा संवाद घेतात आणि संतुष्ट आणि तृप्त होतात पाणी पिऊन। पाणी हे प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा घटक असल्या कारणास्तव झाडाला, मानव प्राण्याला, मुक्या प्राण्याला, पक्ष्यांना सर्वांना पाण्याची गरज आहे। ज्याप्रमाणे जल हे तो कल आहे, पाणी हे जीवन आहे। हे पहा, या ठिकाणावरती या नळाचं पाणी या टाकीमध्ये पडत आहे। त्यांनी खर्चामधून नळ चालू केलेला आहे। आत्ताच्या परिस्थितीला पाणी बंद होतं, सकाळी पाणी पिलं, दुपारी पाणी जनावरांना पिल्याच्या नंतर पाण्याची टाकी खाली गेली। भूजलातील पाण्याची पातळी कमी होत खोल भागात चालली, त्याप्रमाणे येतं पाणी पण कमी झालं। आमच्या अमीनभाईला सांगितलं, पक्षमित्र अमीनभाईला सांगितलं की पाणी अपुरं झालेलं आहे टाकी म्हणलं, गुरांसाठी पक्ष्यांसाठी पाणी टाकी भरलेली नाही। त्याबरोबर ते गेले आणि स्वतःहून त्या ठिकाणावरती गेले गाडी घेऊन आणि आपली गाडी घेऊन त्याचं गेले, त्याचं बटन चालू केलं आणि या हौदामध्ये पाणी पडत आहे। अशा आमच्या अमीनभाईचं कार्यक्षेत्र आहे। पैसा कोणाकडे असेल पण दान पारमित्ता ही प्रत्येकाकडे नाही। ही दान पारमित्ता या कार्यक्षेत्रामधून अमीनभाईकडे आहे असं सर्वांना दिसते आणि डोळसपणे उदाहरणाला पण ते आहे। असं कार्य करायला पाहिजे, आपण सर्वांनी करायला पाहिजे। महामंडळावर सूचना येते, प्राण्यांशी दयाळूप्रमाणे वागा। दयाळूपणा हा माणसाला नैसर्गिक आहे। कोणी वेगळे आपल्या इच्छेनुसार त्याचा वापर करत असतात, हा वेगळा भाग। पण आमच्या अमीनभाईचं कार्य बऱ्याच दिवसापासून सुरू आहे की दयाळूपणा, मुक्यापणा, प्राण्यावर दया करतात, चारा पाणी घालतात। असंच सगळ्यांनी कार्य करावं आणि सहकार्य करत राहावं। ज्या गावामध्ये सुरू केलं त्या गावामध्ये प्रत्येकानं ही आपली नागरिक या नियमानं आपली जबाबदारी असं समजून आपण कार्य पार पाडावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।